महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान झाले। कापडाने येथे कष्टाने पिकवलेली आणि कापणी करून खड्यावर येण्यासाठी तयार असलेली ज्वारी डोळ्यादेखत जळून खाक झाल्याची हृदयद्रावक घटना कापडाने येथे घडली आहे। महावितरणाच्या तारांच्या घर्षणामुळे लागलेल्या आगीत शेतकरी सुरेश भीमराव पाटील यांची 4 एकर ज्वारीची राख झाली असून 2.5 लाख रुपयाचा उत्पन्नावर पाणी फेरले गेले आहे। कापडाने येथील रहिवासी सुरेश पाटील यांच्या पत्नी प्रतिभा पाटील यांच्या नावे असलेल्या गट नंबर 12-21 मधील 4 एकर क्षेत्रात रब्बी ज्वारीची लागवड करण्यात आली होती। पिकांची कापणी होऊन पीक शेतातच पडले होते। दुपारी सुरेश पाटील काही कामानिमित्त गावात गेले असता शेतातून गेलेल्या विद्युत तारांच्या घर्षणामुळे ठिणग्या पडून अचानक आग लागली। वाऱ्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले आणि अवघ्या काही वेळात संपूर्ण ज्वारी जळून आग झाली। या आगीत केवळ ज्वारीच नव्हे तर शेताच्या बांधावर साठवून ठेवलेले पाईपलाईनचे पिलोर आणि गुरांसाठी लागणारा चारा देखील जळून भस्मसात झाला। या पिकासाठी शेतकऱ्याचे आतापर्यंत सुमारे 1.5 लाख रुपये खर्च केले होते। त्यातून किमान 2.5 लाख रुपयाचे उत्पन्न अपेक्षित होते। मात्र एका क्षणात सर्व काही नष्ट झाल्याने सुरेश पाटील यांच्यावर आभाळ कोसळले आहे। घटनेची माहिती मिळताच तलाठी व कोतवाल यांच्याशी संपर्क साधण्यात आला। तलाठी उपस्थित नसल्याने कोतवाल यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। या नुकसानीचा सविस्तर अहवाल वरिष्ठांना सादर केला जाईल असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे। यावेळी माजी पंचायत समिती सदस्य नवल अण्णा पाटील यांनीही घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्याला धीर दिला। आधीच अवकाळी पावसाने कंबरडे मोडलेले असताना आता या आगीच्या संकटामुळे शेतकरी पूर्णपणे खचला आहे। आता तोंडाशी आलेला घास महावितरणाच्या चुकीमुळे हिरावला गेला आहे। जर शासनाने तातडीने भरपाई दिली नाही तर मी कर्जाच्या खाईत लोटला जाईल अशी भीती सुरेश पाटील यांनी डोळ्यात पाणी आणून व्यक्त केली। यावेळी शेतकरी सुरेश पाटील यांनी RN न्यूजला दिलेली प्रतिक्रिया। मी सुरेश भीमराव पाटील, मुक्काम पोस्ट कापडणे, तालुका जिल्हा धुळे। हे क्षेत्र 4 एकर क्षेत्रामध्ये मी यावर्षी ज्वारीची लागवड केलेली होती। ते हे क्षेत्र माझ्या मिसेसच्या नावावर आहे, प्रतिभा सुरेश पाटील। तर ही ज्वारी कालच कापली मी आणि आज गॅप देऊन उद्या लावणी करणार होतो, परंतु तोपर्यंत हे MSBची लाईन गेल्यामुळे इथं पक्षी बसल्यामुळे शॉर्ट सर्किट झालं व इथं दुपारी 12-12:30ला गुल पडला आणि माझी संपूर्ण ज्वार जळून खाक झाली। मला शेजारच्या माणसाने फोन करून सांगितलं की तुमची सर्व ज्वार जळते बुवा। मी इकडे तिकडे फोन लावला, तोपर्यंत माझी ज्वार पूर्ण 100% जळून खाक झाली होती। मी यावर्षी कर्ज काढून कमीत कमी 1.5-2 लाख रुपये 4 एकरला खर्च केलेला होता, सर्व खत वगैरे धरून, बियाणं, निंदणी, टुपणी, कोडपणी। तर मला 2-2.5 लाखाचं उत्पन्न होणार होतं। बिघ्याला 25 पोती धरले तरी मला 100 पोती ज्वार होणार होती आणि आज 2000चा भाव बी धरला तरी मला 2-2.5 लाखाचं उत्पन्न होणार होतं। आणि चारा माझ्याकडे गाई आहे, चारासुद्धा माझ्याकडे बिलकुल 1 मूठभर बी चारा शिल्लक राहिलेला नाही। तर मी जीवन कसं जगायचं आता? तरी शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन मला काय भरपाई मिळेल रीतसर ती भरपाई द्यावी ही विनंती